राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मुंबईमधील दादरच्या चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात। दरम्यान चैत्यभूमीवर जाऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करणार आहेत। तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांनी मोठा जनसागर उसळला। जयंतीनिमित्त चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचं निवासस्थान असलेल्या राजगृहावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात। चैत्यभूमीवर जाऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करणार आहेत। तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर मोठा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळतंय। जयंतीनिमित्त चौकांमध्ये रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। Thank you.